नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद व क्रियापदाचे प्रकार बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. क्रियापद म्हणजे काय? ज्या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला क्रियापद असे म्हणतात. आता याचं उदाहरण बघूया आपण. रामू भाजी विकतो. आता आपण जर असं म्हणलं फक्त रामू भाजी, तर याने वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय का? तर नाही. कारण विकतो हा शब्द वाक्यात नसता तर वाक्यामध्ये फक्त रामू भाजी एवढंच राहिलं असतं आणि त्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. आता या क्रियापदाचे दोन प्रकार पडतात. एक सकर्मक क्रियापद आणि दुसरं अकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद म्हणजे कर्मासहित, म्हणजे त्याची व्याख्या अशी आहे की ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्या सकर्मक क्रियापद म्हणतात. आणि अकर्मक क्रियापद म्हणजे ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज नसते त्यास अकर्मक क्रियापद म्हणतात. आता सकर्मकमध्ये आपण याचं उदाहरण बघू. रामू भाजी विकतो. आता आपण जर विकतो या क्रियापदाला प्रश्न विचारला, विकणारा कोण? तर उत्तर येतं रामू. काय विकतो? भाजी. म्हणजे भाजी हे झालं कर्म आणि रामू हे झालं कर्ता, म्हणजे याला सकर्मक क्रियापद म्हणतात. आता अकर्मक क्रियापदाचं उदाहरण बघू आपण. कावळा ओरडतो. आता ओरडणारा कोण? तर कावळा. म्हणजे कावळा हे झालं कर्ता, पण या वाक्यात कर्म नसल्यामुळे हे अकर्मक क्रियापद आहे. आता अकर्मक क्रियापद. आता अकर्मक क्रियापदाची आपण काही उदाहरणं बघूया. कावळा ओरडतो, नेहा झोपते, स्नेहा खेळते. वरील वाक्यात ओरडतो कोण? कावळा. म्हणून कावळा कर्ता, कर्म नाही. तसंच वरील वाक्यातील खेळणारी कोण? स्नेहा. उत्तर येतं स्नेहा. म्हणजे या वाक्यात फक्त कर्ता आहे, कर्म नाही. म्हणून हे झाले अकर्मक क्रियापद. आता वरील वाक्यामधील ओरडतो, झोपते, खेळते ही अकर्मक क्रियापदे आहेत. यातील ओरडण्याची, झोपण्याची व खेळण्याची क्रिया दुसऱ्या कोणावरही घडत नाही. या क्रियापदांना कर्माची जरुरी नसते, म्हणून या क्रियापदांना अकर्मक क्रियापदे म्हणतात. आता पुढचा प्रकार बघूया, संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद म्हणजे काय? कधीकधी क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रिया दर्शविणाऱ्या रूपाला जोडून दुसऱ्या क्रियापदाचा उपयोग करावा लागतो आणि या दोन्ही क्रियापदांनी मिळून जे तयार होतं त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. आता आपण याचं उदाहरण बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. कावळा झाडावर ओरडत. आता या वाक्यात कोणतं वाक्य पूर्ण आहे? या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? ओरडत. पण वाक्याला अर्थ प्राप्त झाला आहे का? तर नाही. म्हणजेच वाक्याचा जो शब्द अर्थ पूर्ण करतो तो क्रियापद असतो. पण इथे क्रियापदासारखं दिसतंय, पण वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय का? नाही. मग क्रियापदासारखाच दिसणारा पण वाक्याचा अर्थ पूर्ण न करणारा हा जो शब्द आहे त्यालाच आपण धातुसाधित म्हणतो. आणि या धातुसाधिताला एका जणाची मदत लागते, त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतात. मग वाक्याला अर्थ येतोय बघा. आता आपण जर असं म्हणलं, कावळा झाडावर ओरडत आहे, हे वाक्य पूर्ण झालं. तसंच आता दुसरं उदाहरण बघूया.
म्हणजे या वाक्यात क्रिया ओरडण्याची चालली आहे. ओरडतच्या पलीकडे शब्द आहे म्हणून संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद म्हणजे काय? धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद मिळून जे तयार होतं त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. आता दुसरं उदाहरण बघूया. रमेश निबंध लिहित. आता लिहित ह्या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? लिहित. पण याने वाक्याला अर्थ प्राप्त झाला का? तर नाही. मग क्रियापदासारखाच दिसणारा हा जो शब्द आहे पण वाक्याचा अर्थ पूर्ण न करणारा, ह्याला म्हणतात धातू साधित. आणि या धातू साधिताला एका जणाची मदत लागते, त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतात. आणि मग वाक्याला अर्थ येतोय बघा. रमेश निबंध लिहित आहे, हे झालं वाक्य पूर्ण. आणि आता ऐका, धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद मिळून जे बनतं, ओरडत आहे किंवा लिहित आहे, यांनाच आपण संयुक्त क्रियापद असे म्हणतो. आता हे संयुक्त क्रियापद ओळखण्याची एक ट्रिक आहे. जर आपण क्रिया कोणती चालली आहे असा जर प्रश्न विचारला तर त्याच्या पलीकडे जो शब्द आहे म्हणून याला संयुक्त क्रियापद म्हणतात. आता आपण जो वरील वाक्यात विचारलं की क्रिया कोणती चालली आहे? ओरडण्याची. तर ओरडतच्या पलीकडे शब्द असल्यामुळे हे झालं संयुक्त क्रियापद. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये रमेश निबंध लिहित आहे. आता लिहिण्याच्या पलीकडे जी क्रिया चालली आहे त्याच्या पलीकडे जो शब्द आहे म्हणून हे झालं संयुक्त क्रियापद. म्हणजे धातू साधित आणि सहाय्यकारी मिळून जे क्रियापद तयार होते त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. आता पुढील प्रकार बघूया, प्रायोजक क्रियापद. प्रायोजक क्रियापद म्हणजे काय? जेव्हा कर्ता ती क्रिया स्वतः करत नाही, दुसऱ्याकडून करून घेतो, त्याला प्रायोजक क्रियापद म्हणतात. म्हणजे जेव्हा कोणीतरी एखादी क्रिया दुसऱ्याकडून करवितो तेव्हा ती क्रिया दाखविणारे क्रियापद हे प्रायोजक क्रियापद असते. आता उदाहरण बघूया. विदूषक प्रेक्षकांना हसवितो. मला सांगा, हसविणारा कोण? तर विदूषक. म्हणजे प्रेक्षक मनाने हसतायत का? तर नाही. म्हणजे हसवतोय कोण? विदूषक. आता दुसरं उदाहरण बघूया. रामाने नलाकडून सेतू बांधविला. आता सेतू बांधणारा कोण? नलाने. म्हणजे रामाने स्वतः बांधलाय का? नाही. रामाने म्हणजे कर्त्याने ती क्रिया दुसऱ्याकडून करून घेतली म्हणून हे झालं प्रायोजक क्रियापद. आता तिसरं उदाहरण बघूया. नेहा बहिणीला हसविते. आता इथं हसणारी कोण? बहीण. आणि हसविणारी कोण? नेहा. म्हणजे बहीण स्वतः हसते का? नाही. मग करता ती क्रिया स्वतः करत नसून ती क्रिया दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेतो, त्यालाच आपण प्रायोजक क्रियापद असे म्हणतो. आता पुढचा प्रकार आहे शक्य क्रियापद. शक्य क्रियापद म्हणजे काय? जेव्हा क्रियापदावरून कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य आहे असा बोध होतो, त्याला शक्य क्रियापद असे म्हणतात. म्हणजे या वाक्यातील क्रियापदावरून शक्यता सूचित केलेली आहे. वाक्यातील कर्ता ती क्रिया करू शकतो, ती क्रिया करण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी आलेलं आहे असं दाखवलं जातंय, त्याला शक्य क्रियापद असे म्हणतात. आता उदाहरण बघूया आपण. त्याला आता खूप चालवते. मला आता दुकानापर्यंत जावं होते. आता त्याला आता खूप चालवते असं म्हणण्याची काय गरज आहे? तो आता खूप चालतो. किंवा मी आता दुकानापर्यंत जातो. पण चालवते किंवा जाववते या क्रियापदावरून काहीतरी शक्यता किंवा सामर्थ्य व्यक्त होतंय. म्हणजे आधी चालवत नव्हतं पण आता चालवतंय, आधी जावत नव्हतं पण आता जाववतंय. म्हणजे शक्य क्रियापद म्हणजे काहीतरी करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य असा बोध होतो, त्या क्रियापदांना शक्य क्रियापदे म्हणतात.
आता पुढील प्रकार बघूया, उभयविध क्रियापद. काही क्रियापद अशी असतात जी सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारात येतात, त्यांना उभयविध क्रियापद म्हणतात. आता उदाहरण बघूया आपण. रमेश निबंध लिहितो. आता लिहितो नावाचं क्रियापद अकर्मक करून दाखवा. होतच नाही. आपण जर आता फक्त असं म्हणलं रमेश लिहितो, तर याने वाक्याला अर्थ प्राप्त होतोय का? रमेश लिहितो नाही, कारण रमेश काय लिहितो म्हणून त्याला कर्माची गरज असते. पण मराठीत अशी काही क्रियापद आहेत जी सकर्मक वाक्यात पण येतात आणि अकर्मक वाक्यात पण येतात, त्यांनाच उभयविध क्रियापद असे म्हणतात. आता आपण हे उदाहरणाद्वारे समजूया. रामच्या घराचे दार उघडले. रामने घराचे दार उघडले. आता पहिल्या वाक्यामध्ये रामच्या घराचे दार उघडले. आता चाचीचे लागलाय म्हणजे कर्ता असूच शकत नाही. उघडणारे काय? दार. आणि काय उघडले? तरी पण दार. आता दुसरं उदाहरण बघूया. रामने घराचे दार उघडले. आता उघडणारा कोण? राम. काय उघडले? तर दार. म्हणजे आता दुसरं उदाहरण बघा. राजूचे बोट कापले. आता चाचीचे लागलाय म्हणजे कर्ता असूच शकत नाही. राजूने बोट कापले. आता कापणारे काय? बोट. आणि कोणी कापले? तर राजूने. म्हणजे आता वरील वाक्यामध्ये रामच्या घराचे दार उघडले. उघडणारे काय? दार. आणि काय उघडले? तरी पण दार. म्हणजे हे झालं अकर्मक. आता खालच्या वाक्यामध्ये काय? उघडणारा कोण? राम. काय उघडले? दार. म्हणजे मनाने नाही उघडलं. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये कापणारे काय? तर बोट. काय कापले? तरी बोट. कापणारे काय? बोट. आणि कोणी कापले? राजूने. म्हणजे हे झालं सकर्मक क्रियापद. आता उघडले आणि कापले नावाचं क्रियापद कुठं लिहायचं? तर अवघडच आहे. मग उत्तर लिहायचं उभयविध क्रियापद. आता द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय? वाक्यात दोन कर्म असतात, त्याच्या नावातच आहे द्विकर्मक क्रियापद. आता आपण उदाहरण बघूया. मांजरीने पिल्लाला उंदीर दिला. आता ह्या जर वाक्याला आपण प्रश्न विचारला काय दिला, तर उत्तर येतं उंदीर. कोणाला दिला? तर पिल्लाला. म्हणजे या वाक्यात दोन कर्म आलेले आहेत, म्हणून हे द्विकर्मक क्रियापद होय. आता दुसरं उदाहरण बघूया. गुरुजींनी शिष्यांना मंत्र दिला. काय दिला? तर मंत्र दिला. कोणाला दिला? तर शिष्यांना दिला. म्हणजे द्विकर्मक क्रियापद म्हणजे वाक्यात जर दोन कर्म आले तर त्याला द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. भावकर्तृक क्रियापद म्हणजे कर्ता नसतो. भावकर्तृक म्हणजे त्यात कर्ताच नाही. आता प्रत्येक आत्तापर्यंत लिहिलेल्या वाक्यात तुम्ही कर्ता पाहिला असेल, कर्म पाहिलं असेल, पण असे काही क्रियापद आहेत की ज्या क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी ना कर्त्याची गरज असते ना कर्माची गरज असते. त्या क्रियापदावरून व्यक्त होणारा भाव हाच वाक्यातल्या कर्त्याचा काम करतो, म्हणून त्याला भावकर्तृक क्रियापद असे म्हणतात. आता उदाहरण बघूया. आज दिवसभर सारखे गडगडते. आता ह्या वाक्यामध्ये कर्ता आहे का? नाही. म्हणजे गडगडते म्हणजे क्रियापदावरून व्यक्त होणारा भाव हाच भावकर्तृक क्रियापदाचं काम करतो. आता दुसरं सांजवते, मावळते, उजाडले, याच्यावरून काय ह्या वाक्यांमध्ये कर्त्याची गरज नसते, कारण क्रियापदावरूनच काहीतरी भाव व्यक्त होतो, त्यामुळे याला भावकर्तृक क्रियापद असे म्हणतात. आता साधित क्रियापद म्हणजे काय? नाम, विशेषण, क्रियापद व अव्यय अशा विविध प्रकारच्या शब्दापासून तयार झालेल्या क्रियापदांना साधित क्रियापद म्हणतात. साधित म्हणजे काय? च्यापासून बनवलेले. म्हणजे हे मूळचे क्रियापद नसतात, कशापासून तरी बनवलेले असतात. उदाहरण बघा. नामापासून बनवलेलं असेल तर
नाम साधित. धातूपासून म्हणजे क्रियापदापासून बनवलेलं असेल तर धातू साधित आणि अवयवांपासून बनवले असेल तर अव्यय साधित. आता उदाहरण बघा. आईच्या आठवणीने मुलीचे डोळे पाणविले. आता पाणी काय आहे? नाम आहे आणि त्याच्यापासून पाणावले हे साधित क्रियापद तयार झालं. म्हणजे साधित म्हणजे हे मूळचं नसते, हे कशापासून तरी बनवलेलं असते. म्हणजे नामापासून बनवलेलं असते. विशेषणापासून विशेषण लागून जर तयार झालं तर ते विशेषण साधित होतं आहे. क्रियापदापासून बनवलेलं असते किंवा अवयवांपासून बनवलेलं असते. खेड्यातील माणसे आता बरीच पुढारलीत. आता पुढे काय? हे अव्यय आहे आणि हे लागून पुढारलीत हे तयार झाले. म्हणजे दुरावलीत, पुढारलीत. मोबाईलच्या अतिवापरामुळे माणसे एकमेकांपासून दुरावली. च्या पासून बनवलेलं असेल तर उत्तर लिहायचे साधित क्रियापद. साधित म्हणजे हे मूळचं नसतंय, हे कशापासून तरी बनवलेलं असतंय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.